नमस्कार, मी अमर. आपण आजच्या आपल्या पहिल्या टेस्टमधल्या GSच्या प्रश्नांचं थोडंसं विश्लेषण पाहूयात. टेस्ट पाहिली तर ही फारशी अवघड पण नव्हती आणि फारशी सोपी पण नव्हती. एक मध्यम स्वरूपाचा टेस्ट पेपर आपण आजचा हा सेट केलेला आहे. 2020चा पेपर पाहता किंवा 2021चा PSI मेन्सचा पेपर पाहता पेपरची जी काही काठीण्य पातळी होती ती बऱ्यापैकी सोपी ठेवलेली होती. त्यामुळेच मुलांना मार्क्स पण पेपर सेकंडचे थोडेसे जास्त आहेत. आपण पण पेपर सेट करताना थोडासा सोप्या पद्धतीनं हा पेपर ठेवलेला आहे. आपण पुढच्या टेस्टमध्ये येणाऱ्या काही टेस्टमध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीनं म्हणजेच 19चा पॅटर्न कसा असेल किंवा त्याच्यापूर्वीचे पॅटर्न कसे होते थोडेसे अवघड स्वरूपाचे पण आपण टेस्ट काढून पाहूयात. म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला आपला स्कोर किती राहतोय आणि आपला अभ्यास कुठपर्यंत आला आहे ह्याच्या पण गोष्टी पाहता येतील. त्यानुसार आपल्या पहिल्या पार्टमध्ये आज आपण आपल्या पेपर फर्स्टचं कायद्यांचं प्रश्नांचं विश्लेषण बघितलं. आता आपण साधारणतः GSच्या प्रश्नांचं विश्लेषण बघूयात. 71वा प्रश्न आहे आपल्यासमोर. राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले असा आपण प्रश्न घेतला होता. आता ह्याचं उत्तर काय आहे तर उत्तर आहे 3 मद्रास. आता हे जे काही सामाजिक परिषद आहे तर ह्याची सुरुवातीचं जे अधिवेशन आहे त्या संदर्भात आपण हे प्रश्न घेतला होता. आता आपल्याला जनरली माहिती आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याची सुरुवात आपण केव्हापासून केली तर 1885ला सुरुवात झाली. मुंबईमध्ये अधिवेशन घेतलं होतं आणि उमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. पण हा जो काय प्रश्न घेतला आहे हा आपण डायरेक्ट टाकताना सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन कुठलं अशा संदर्भात टाकला आहे. तर बऱ्याचदा कन्फ्युजन मुलांचं होऊ शकतं. त्यामुळं मद्रास हे त्याचं योग्य उत्तर आहे. मद्रास किती तर 1887. मद्रासचे जे काय अधिवेशन झालं ते 1887मध्ये झालं आणि त्याचे अध्यक्ष होते तर बदरुद्दीन तय्यबजी हे अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसचे. पण त्याच अधिवेशन झाल्यानंतर रानडेंनी अधिवेशनाच्या ठिकाणीच भारतीय सामाजिक परिषदेचं पण अधिवेशन व्हावं अशी मागणी केली आणि त्यानुसार हे अधिवेशन मद्रास या ठिकाणी घेण्यात आलं. आता काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले आणि कसे झाले तर साधारणतः बघितलं तर 1885ला सुरुवात झाली होती आणि पहिलं अधिवेशन आपण बघतो तर मुंबईमध्ये झालं होतं. त्याच्यानंतर 86चं 87चं आणि 88चं असे पहिले 4 आपल्याला थोडेसे महत्त्वाचे राहतात. 86चं कुठे होतं तर दुसरं आहे कलकत्ता येथे. 87चं आपण बघितलंच मद्रास येथे आणि 88चं जे आहे ते अलाहाबाद येथे. हे 4 सुरुवातीचे आपल्याला महत्त्व राहतात. यांचे अध्यक्ष पण कोण होते ते पण महत्त्वाचं आहे. पहिल्या अधिवेशनाचे मुंबईचे उमेशचंद्र बॅनर्जी होते. दुसरं कलकत्ता 86ला झालं तिथे दादाबाई नौरोजी होते. तिसरं जे मद्रासला झालं त्या ठिकाणी बदरुद्दीन तय्यबजी होते आणि चौथं 88ला जे झालं ते अलाहाबादला वेडरबर्न हे ब्रिटिश अधिकारी ह्याचे अध्यक्ष होते. आता आपण जे काय बघितलं सामाजिक परिषद तर ह्याची सुरुवात कोणी केली तर त्याचे जे काय म्हणतो आपण तर ते आहेत न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषदेची सुरुवात केलेली आहे आणि पहिलं अधिवेशन मद्रास या ठिकाणी झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 72वा. महाराष्ट्रातील 1857च्या उठावावेळी जमखिंडीचे नेतृत्व कोणी केले. आता हा थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने टाकलाय की जमखिंडीचे ह्याच्या आधी आपण वेगवेगळ्या ठिकाणचे बघितलेत. नाशिवचा उठाव असेल, नंतर कोल्हापूरचा उठाव असेल, मुंबईचा उठाव असेल, असे काही उठाव आपण बघितले आहेत. पण हा आपण थोडंसं टाकताना जमखिंडी हा वेगळा शब्द टाकलाय. ह्याच्या इतर ठिकाणाचे आयोगानं विचारलेले आहेत. जमखिंडीचं आतापर्यंत आपल्याला वेगळं पाहता नाही आलं त्याच्यामुळे हा आपण प्रश्न घेतलाय. कदाचित ह्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता पहिला ऑप्शन आहे भगवंतराव देशमुख. हे कुठे होते तर नाशिकचा जो काय उठाव झाला होता, नाशिकचा म्हणतो आपण पेठचा उठाव, नाशिकचा पेठचा उठाव. तर पेठच्या उठावाच्या जे ठिकाणी नेतृत्व कोणी केले तर ते भगवंतराव देशमुख यांनी केलं होतं. रामजी शिरसाट दिलेत तर ते कुठे आहेत तर कोल्हापूर या ठिकाणी. कोल्हापूर या ठिकाणी रामजी शिरसाट यांनी नेतृत्व केलं होतं. आणि आपलं करेक्ट उत्तर काय आहे या प्रश्नाचं तर ते आहे रामचंद्र पटवर्धन 2 यांनी कुठे केलं तर जमखिंडीचं नेतृत्व होतं ते रामचंद्र पटवर्धन यांनी केलं. यांनाच आपण आप्पासाहेब असं म्हणतो. आप्पासाहेब असं म्हटलं जायचं. आणि ह्या ठिकाणचं वेगळे पण काय होतं तर जमखिंडीचे जे काय आप्पासाहेब पटवर्धन आहेत तर त्यांचा सेवक ते राजे होते तिथले आणि त्यांचा सेवक आहे कोण तर सेवक आहे तो छोटू सिंग नावाचा. छोटू सिंग. या छोटू सिंग याला तोफेच्या तोंडी त्यावेळी देण्यात आलं होतं आणि आप्पासाहेबांची कैद फक्त त्यांना केलेली होती. म्हणजे हे एक छोटू सिंग हे नाव आपल्याला फक्त लक्षात असावं. आणि चौथा जो ऑप्शन आहे गुलमार डुबे तर त्यांनी कुठे नेतृत्व केलंय तर ते मुंबई या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे.
आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भात काय करायचं आहे, तर 1857 आणि त्यावेळी महाराष्ट्रातील जे काही उठाव आहेत तर ते कोणत्या ठिकाणी कोणते उठाव झालेत, त्याचे नेतृत्व कोणी केलेत आणि त्या ठिकाणी जर फितूर कोण असेल तर ते फितूर कोण होते, अशा स्वरूपाच्या आयोगानं प्रश्न विचारलेत. या प्रश्नाच्या संदर्भात आपण बाकीचे पण ऑप्शन आपल्याला व्यवस्थित पाहून घेता येतील. पुढचा प्रश्न आहे अयोग्य पर्याय निवडा, व्यक्ती आणि वृत्तपत्र. आता पहिला आहे वालचंद कोठारी. अगदी बरोबर आहे, त्यांनी जागरूक हे वृत्तपत्र काढलं होतं जुलै 1917 मध्ये हे पुणे या ठिकाणी जागरूक हे वृत्तपत्र काढलं होतं. आणि कशासाठी, तर सत्यशोधक चळवळीच्या प्रसारासाठी त्यांनी हे वृत्तपत्र काढलं होतं. आता दुसरे आहेत श्रीपतराव शिंदे. यांनी कोणतं काढले, तर हा जो ऑप्शन आहे हा चुकीचा आहे. हा तरुण मराठा हे इथे ऑप्शन नाही आहे. श्रीपतराव शिंदेंनी जे वृत्तपत्र काढले ते आहे विजयी मराठा. विजयी मराठा हे वृत्तपत्र श्रीपतराव शिंदे यांनी काढलं होतं 1919 ला काढलं होतं पुणे या ठिकाणी. ओके. आणि मग तरुण मराठा कोणी काढलेलं आहे, तर तरुण मराठा हे वृत्तपत्र सखाराम सावंत यांनी काढलेलं होतं. सखाराम सावंत यांनी काढलेलं होतं 1920 मध्ये. आणि त्यानंतर दिनकरराव जवळकर यांच्याकडे ते स्वाधीन केलं आणि तिथून पुढे दिनकरराव जवळकरांनी ते वृत्तपत्र चालवलं होतं. त्यामुळे तरुण मराठा हे सखाराम सावंत यांचं आहे. आता श्रीपतराव शिंदे यांचं कोणतं होतं, तर विजयी मराठा. त्यामुळे अयोग्य पर्याय कोणता, तर हा ब वाला. पण आपण उत्तर सेट करताना उत्तरांमध्ये ऑप्शन आहे 3 मध्ये ब आहे, त्यामुळे 3 उत्तर हे त्याचं योग्य उत्तर असेल. आता पुढचे आहेत भगवंतराव पाळेकर. यांनी कोणतं, तर ते बरोबर आहे, जागृती हे वृत्तपत्र आहे आणि ते किती आहे, तर 1917च्या वेळी काढलं होतं बडोदा या ठिकाणी. आणि दिनकरराव जवळकरांचं जे वृत्तपत्र आहे ते कैवारी आहे, 1928 ला त्यांनी काढलं होतं. या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला काय चेक करायचं आहे, तर आपण आयोगाच्या प्रश्नांमध्ये बऱ्याचदा वृत्तपत्रांचा टॉपिक वापरला जातो. तर वृत्तपत्र आपल्याला बघायचे आहेत. आता ही विशेषता कुठली आहेत, तर ही ब्राह्मणेतर काळातली वृत्तपत्र आहेत आणि ह्याच्यावरती जास्त आयोगाचा भर असतो. त्यामुळे ह्या वृत्तपत्राच्या संदर्भानं आपल्याला वृत्तपत्राचा टॉपिक व्यवस्थित करता येईल. पुढचा प्रश्न आपल्याला आहे 74 नंबरचा. डॅश डॅश यांना भांडवलशाही युगाचा अग्रदूत व महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणाऱ्या व्यक्ती असे म्हटले जाते. हा थोडा वेगळा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत आपल्याला रामकृष्ण विश्वनाथ आणि हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे, रामकृष्ण विश्वनाथ. यांच्या संदर्भात बघायला गेलं तर बघा काय सांगितलंय, भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हटलंय आणि सोबतच महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारा म्हटलेलं आहे. ओके. आता ह्यांचं काय वेगळेपण आहे, तर 1843 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती आणि त्याचे पुढील परिणाम, अशा प्रकारचं एक पुस्तक त्यांनी यामध्ये लिहिलं होतं. आणि हे पुस्तक खास शोषणांचा विरोध करण्यासाठी घेतलेलं होतं आणि हे विशेषतः महाराष्ट्राचे असल्यामुळे यांनाच आपण काय म्हणतो, तर महाराष्ट्राचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे व्यक्ती म्हटलं जातं. आता इतर पण ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये पण जे काय लोक आहेत त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, तर ह्या जे काय शोषण होत होतं तर त्या शोषणावरती विरोध केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आर्थिक राष्ट्रवादाच्या विरोधात काही गोष्टी मांडलेल्या आहेत. आता लोकहितवादींविषयी आपल्याला माहिती आहे, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे, तर लक्ष्मी ज्ञान नावाचा ग्रंथ लिहिला होता. लक्ष्मी ज्ञान नावाचा ग्रंथ लोकहितवादींनी लिहिला होता आणि त्यात त्यांनी काय म्हटलं होतं, लक्ष्मी विलायतेत चालली. हा प्रश्न आपल्याला आयोगानं बऱ्याचदा विचारून झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे गोपालकृष्ण गोखले. तर यांनी काय आहे, तर अर्थसंकल्पावरती प्रथम भाषण म्हटलं तर कोणी, गोपालकृष्ण गोखले यांनी केलं होतं. आणि चौथे व्यक्ती आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर. यांनी काय केलं, तर अर्थशास्त्र परिभाषा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी आर्थिक विचार मांडलेले आहेत. चौथा ऑप्शन आहे आपला कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अर्थशास्त्र परिभाषा. ओके. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे आपलं रामकृष्ण विश्वनाथ हे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 75वा व्यक्ती आणि कार्य या संदर्भात विचारलेला आहे. व्यक्तीमध्ये आता हा अतिशय सोपा प्रश्न आहे, बऱ्याच जणांनी खूप इझिली सोडवला असेल. पहिल्या व्यक्ती आहेत रमाबाई रानडे. त्यांची कोणती जोडी बरोबर लागेल, तर ती आहे सेवा सदन. पंडिता रमाबाई आहेत, त्यांचं काय आहे, तर शारदा सदन. त्याच्यानंतर ताराबाई शिंदे यांनी कोणतं लिहिलंय, स्त्री पुरुष तुलना. इथे तुलना हा शब्द राहिलेला आहे, स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदेंनी लिहिलेलं आहे. आणि रखमाबाई राऊत यांचं काय आहे, तर त्यांनी हिंदू लेडी या नावानं लिखाण केलेलं होतं. त्यामुळे आपल्याला
4 हा आपला करेक्ट आन्सर असेल. ओके. आता हा प्रश्न आपण यासाठी टाकलाय की बऱ्याचदा आयोगाच्या प्रश्नांमध्ये महिलांच्या विषयी म्हणजे महिला चळवळीमध्ये ज्या सहभागी असणाऱ्या महिला आहेत त्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. 4ही महिला अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे यांच्या संदर्भात विशेषतः प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही ह्याच्या 4 महिला आहेत यांच्या संदर्भातील त्यांनी जे काही समाजसेवेची कार्य केलेले आहेत तर त्या सर्व कार्यांविषयी व्यवस्थित अभ्यास करून ठेवावा, कारण ह्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे जास्त शक्यता राहते. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 76वा, महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळीची सुरुवात कोणी केली? ओके. महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळीची सुरुवात कोणी केली? ह्याचं उत्तर आहे आपलं 2 गोपाळ हरी देशमुख. यांनाच आपण लोकहितवादी असं म्हटलं जातं. यांनी काय केलेलं आहे तर प्रभाकरमध्ये शतपत्रे वगैरे लिहिली होती आणि विशेषतः जे काय म्हणतो आपण ग्रंथालय चळवळीची सुरुवात तर ती सुरुवात मात्र गोपाळ हरी देशमुख यांनी केलेली आहे. महात्मा फुलेंनी पण या संदर्भात एक कामकाज केलेलं आहे. ते काम आहे की 1852 मध्ये पुणा लायब्ररी असे एक ठिकाण स्थापन केलं होतं, पुणा लायब्ररी. त्यानंतर दलितांसाठी पहिलं वाचनालय पण सुरू करणारे महात्मा फुलेच होते. त्यानंतर भाऊदाजी लाड आणि दादोबा तरखडकर हे ऑप्शन या संदर्भात वेगळे आहेत, त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे गोपाळ हरी देशमुख. ग्रंथालय चळवळीची सुरुवात गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला 77वा, 1918 साली अस्पृश्यता निवारण परिषद ही अस्पृश्यतेवरील पहिली परिषद डॅश डॅश या ठिकाणी झाली आणि त्याचे डॅश डॅश हे अध्यक्ष होते. ह्याचं करेक्ट आन्सर आपलं आहे पहिलं. ही 1918ची जी परिषद आहे अस्पृश्यता निवारण परिषद, ही अस्पृश्यता निवारण ही पहिल्यांदाच झालेली होती आणि पहिली झाली ती मुंबई या ठिकाणी झाली होती. मुंबई या ठिकाणी झालेली होती आणि याचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत तर सयाजीराव गायकवाड हा करेक्ट ऑप्शन आहे. हा पहिला ऑप्शन आपला योग्य आहे. मुंबई या ठिकाणी परिषद 1918ला आणि त्याचे अध्यक्ष आहेत सयाजीराव गायकवाड. आता दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला नागपूर लिहिलंय आणि शाहू महाराज लिहिलेत. तर ही जी काय 1920ची दुसरी परिषद होती तर ती अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद ही जी परिषद झाली ती नागपूर या ठिकाणी झाली होती आणि त्याचे अध्यक्ष मात्र शाहू महाराज होते. त्यामुळे 1920च्या परिषदेच्या संदर्भात आपण पाहिलं तर मात्र नागपूर आणि शाहू महाराज हे ऑप्शन योग्य आहेत. आणि ह्या आपल्या 1918ची जी पहिली परिषद आहे तर ती पहिली परिषद मात्र मुंबई या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष आहेत सयाजीराव गायकवाड. आता आपण हा प्रश्न का टाकलाय तर बऱ्याचदा अस्पृश्यता निवारणच्या परिषदा झालेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात बऱ्याचदा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्याला थोडीशी फॅक्च्युअल माहिती असावी म्हणून आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपल्याला यासोबत काय करायचं तर सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांच्या संदर्भात आपल्याला इथं ऑप्शन आलेत तर त्यांचे जी काही कामं आहेत ते कामाविषयी आपण व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे 78वा, सन्मार्ग बोधक निराश्रित समाज 1903 याची स्थापना कोणी केली? याचा करेक्ट आन्सर आहे आपलं 4 किसन बनसोडे. ओके, किसन फागोजी बनसोडे आपण म्हणतो. हे कुठले आहेत तर नागपूर या ठिकाणचे आहेत. 1903ला त्यांनी सन्मार्ग बोधक निराश्रित समाजाची स्थापना केलेली आहे. अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी त्यांनी कार्य केलं होतं. त्यासाठी यांनी सन्मार्ग बोधक निराश्रित समाजाची स्थापना केली. चोखामेळा सुधारणा मंडळ यासारखे काही कार्य त्यांनी केले होते. काही मंडळं पण स्थापलेली होती. त्यामुळे आपलं ऑप्शन आहे योग्य ऑप्शन आहे किसन बनसोडे, सन्मार्ग बोधक निराश्रित समाज. आता इतर माहिती बघितलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलंय गोपाळबाबा वलंगकर. गोपाळबाबा वलंगकरांनी दापोली या ठिकाणी 1890 मध्ये अनार्य दोष परिहार मंडळ स्थापन केलं होतं. अनार्य दोष परिहार मंडळ, अनार्य दोष परिहार मंडळ गोपाळबाबा वलंगकर यांनी स्थापन केलेलं होतं. त्याचसोबत दुसरा ऑप्शन आपल्याला दिलाय शिवराम कांबळे यांनी शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र या संघटनेची स्थापना केली होती. ती पुणे या ठिकाणी होती आणि लष्कर व पोलीस खात्यात नोकरी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी शिवराम कांबळे यांनी शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र याची स्थापना केली होती.
ह्या ही चारही व्यक्ती दिलेल्या ऑप्शनमध्ये चारही व्यक्ती अस्पृश्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे कार्य यांनी केलेले आहेत. चारही व्यक्तींविषयी आपल्याला व्यवस्थित अभ्यास त्याचा करायचा आहे. चारही व्यक्तींविषयी आणि ह्यापैकी कुठला ना कुठला एक व्यक्ती आपल्याला नेहमीच परीक्षेत विचारला जातो. त्यामुळे या चारही व्यक्तींविषयी आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा. वेगळं पण काय आहे तर किसन बनसोडे यांनी काय केलंय, सन्मार्ग बोधक निराश्रित समाज स्थापन केला. गोपाळ बाबा यांनी काय केलंय तर अनार्य दोष परिहार मंडळ हे स्थापन केलंय. आणि शिवराम कांबळे यांनी काय केलंय तर शंकर प्रसादिक सोमवंशी हितचिंतक मित्र हे मंडळ. ह्या तिन्ही संस्था महत्त्वाच्या आहेत आणि तिन्ही व्यक्तींविषयी विचारलं जातं. त्यामुळं ह्या तिन्ही संस्थांविषयी आपण व्यवस्थित पाहून घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे आपला 79वा. 1945 साली रामराव पुर्वेकर यांनी डॅश डॅश या ठिकाणी झालेल्या आदिवासी परिषदेत वेठबिगारी नष्ट करण्याचे आवाहन केले. अतिशय सोपा प्रश्न हा घेतला होता, फक्त ऑप्शन सेट करताना आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केले होते. पहिला ऑप्शन आहे तळवडी, तिसरा ऑप्शन आहे झरी. आता ह्या दोन ऑप्शनमध्येच आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे की तळवडी या ठिकाणी काय झालं होतं आणि झरी या ठिकाणी काय झालं होतं. तर करेक्ट आन्सर याचं काय आहे तर ते आहे झरी. झरी या ठिकाणी 1945 साली रामराव पुर्वेकर यांनी ही परिषद घेतली होती आणि त्या ठिकाणी काय केलंय, आदिवासी परिषद घेऊन वेठबिगारी नष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. हे जरी ही परिषद आहे रामरावांसाठी. मग तळवडी हे ठिकाण काय आहे तर तळवडीमध्ये मुख्यतः कोणी काम केलेलं आहे तर गोदावरीताई पुर्वेकर यांनी काय केलं होतं, एक सभा घेतली होती आणि त्या सभेच्या वेळी त्या ठिकाणी गोळीबार झालेला होता आणि गोळीबार झालेलं जे काय ठिकाण आहे तर ते आहे तळवडी या ठिकाणी. ओके, म्हणून हे तळवडी विशेषतः गोदावरीताई यांच्या संदर्भात महत्वाचं आहे. 1945 साली रामराव पुर्वेकर यांनी कोणत्या ठिकाणी आदिवासी परिषद घेतली तर आदिवासी परिषद ही झरी या ठिकाणी झालेली आहे. आणि गोदावरीताई पुर्वेकर यांनी काय केलं होतं तर एक सभा घेतली होती आणि ते सभाचं स्थान मात्र कोणतं होतं, तळवडी होतं. त्यामुळे हे दोन्ही ठिकाण आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता पुढचं सुपे वगैरे आपण ऍड घेतलं होतं तर सुपे काय आहे तर शेतकऱ्यांचा जो काय म्हणतो आपण तर सुपे येथील शेतकऱ्यांनी उठाव केला होता. ओके, म्हणजे शेतकरी उठावासाठी हे सुपे हे ठिकाण आपल्याला थोडंसं महत्त्वाचं आहे. आता हा प्रश्न आपण घेतलेला आहे हा विशेषतः कुठल्या एरियामधला आहे तर आदिवासी आणि त्या संदर्भातल्या ज्या काही चळवळी झालेत आणि आदिवासींच्या संदर्भात ज्या व्यक्तींनी कार्य केलेलं आहे त्यावरती आपण हा प्रश्न घेतला आहे. त्यामुळे आदिवासी चळवळींसंदर्भात कार्य करणारे व्यक्ती त्याविषयी आपण व्यवस्थित पाहून घ्यायला पाहिजे. त्या संदर्भात प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे 80वा. खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. यांना सनदशीर राजकारणाचे जनक म्हणतात. यावरूनच बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल. पुढे ऑप्शन आहे यांनी मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापनेत पुढाकार घेण्यात आला आणि पुढे यांनीच महाराष्ट्रात स्वदेशी चळवळीचा पाया घातला असं म्हटलं जातं. ओके, ह्या ऑप्शनवरून आपल्याला लगेच आन्सर लक्षात येईल की ते कोण आहेत, न्यायमूर्ती महादेव रानडे. ऑप्शन क्रमांक 2 हा आपला योग्य आहे. तिन्ही पॉईंट आहेत त्याच्यावरून लगेच लक्षात येतं सनदशीर राजकारणाचे जनक म्हणजे स्वतः ते न्यायाधीश होते, त्याच्यामुळं सनदशीर मार्गानेच ते काम करणार आहेत. पुढे मराठी ग्रंथोत्तेजक चळवळीची स्थापना कोणी केली तर ती सुद्धा रानडेंनीच केली होती आणि स्वदेशी चळवळीचा पाया कोणी घातला तर त्याचाही ऑप्शन मात्र रानडेच आहे. आता ही स्वदेशी चळवळीचा पाया ह्याचा अर्थ आपण असं बघितलं तर लगेच असं वाटेल वेगळं की लोकमान्य टिळक पण येतील, पण इथं मात्र ते पहिला ऑप्शन येणार नाही. ओके, त्याच्यानंतर गवा जोशी आणि गोपाळकृष्ण गोखले हे सुद्धा आन्सरमध्ये आपल्याला थोडेसे वेगळे करता येतात. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव रानडे. हे हिस्ट्रीचे साधारणतः आपण 10 प्रश्न काढले होते. प्रश्न काढताना प्रश्नाची काठिण्य पातळी ही आपण मध्यम स्वरूपाची ठेवली आहे. काही सोपे प्रश्न आहेत, काही मध्यम लेवलचे. जास्त अवघड आपण प्रश्न अजून तयार केलेले नव्हते कारण 20 आणि 21चा पॅटर्न बऱ्यापैकी सोपा आहे. त्यामुळे या संदर्भातले प्रश्न आपण केले होते. पुढील टेस्टमध्ये आपण थोडीशी काठिण्य पातळी वाढवत जाणार आहोत. हिस्ट्रीमध्ये जे काही 10 प्रश्न विचारलेत तर त्या प्रत्येक एरियाज आपल्याला बघायचे आहेत. विशेषतः दलित चळवळी असतील, आदिवासी चळवळी असतील, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन असतील, त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रातले जे काही समाजसेवक आहेत तर त्यांच्याविषयी काय प्रश्न घेतलेत. तर मुख्य परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे तर त्या पॅटर्नमध्ये विचारले जाणारे प्रश्न पण इकडच्याच एरियामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे वृत्तपत्र असतील तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण पेपर सेट करताना अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहेत. पुढे आपण बघूयात पुढचे प्रश्न आपल्याला आहेत पॉलिटीच्या संदर्भातले. पॉलिटीमधले आता 81वा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे की सर BN राव
यांची नेमणूक संविधान सभेने घटनात्मक सल्लागार म्हणून केली होती. योग्य विधाने निवडायचे आपल्याला. पहिलं विधान हे अतिशय योग्य आहे. दुसऱ्यामध्ये दिलंय की एस एन मुखर्जी हे संविधान सभेचे सेक्रेटरी होते. आणि तिसऱ्यामध्ये दिलंय HVR अय्यंगर हे घटनेचे प्रमुख मसुदाकार होते. इथे मात्र थोडीशी आपण गडबड केलेली आहे. एस एन मुखर्जी हे मात्र काय होते, हे घटनेचे प्रमुख मसुदाकार होते. ओके. आणि HVR अय्यंगार हे काय आहेत, तर संविधान सभेचे सेक्रेटरी होते. ओके. त्यामुळे 81चा आपला करेक्ट आन्सर असणार आहे फक्त अ बरोबर. ब आणि क हे इंटरचेंज केले होते आपण. एस एन मुखर्जी हे घटनेचे प्रमुख मसुदाकार म्हटलं जातं आणि अय्यंगारांना घटनेचे संविधान सभेचे सेक्रेटरी म्हटलं जातं. मुखर्जींच्या संदर्भात अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या काळजीपूर्वक शब्दरचनेचे जे काही श्रेय आहे तर ते मात्र कोणाला दिलं होतं, एस एन मुखर्जी यांना दिलं होतं. त्यामुळं हे तिन्ही नावं आपल्याला महत्त्वाची आहेत. आता ह्या संदर्भात आपण हा विशेषतः बघितलं तर आपला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणतो आपल्या घटनेचं किंवा संविधान सभेचं, तर त्यामधून हा आपण प्रश्न घेतलेला आहे. डेट्स बघितल्या तर मग विशेषतः डेट्स पहिल्या ऑप्शनची आपल्याला महत्त्वाची पाहिजे की सर BN राव यांची नेमणूक, तर ती डेट आपल्याला महत्त्वाची 11 डिसेंबर 1946 ह्या दिवशी घेतलेलं नेमणूक झाली होती. आता नेमणूक झाली आहे मात्र, पण ती नेमणूक कुणी केली होती, तर ती मात्र त्यावेळीचे जे काही व्हाईसरॉय आहेत तर त्यांनी केली होती. त्यामुळे याची नेमणूक कुणी केली आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा आपला पहिला 81वा प्रश्न होता. त्याच्यानंतर आपण 82वा प्रश्न पाहूयात. प्रास्ताविका संदर्भात आपण हा प्रश्न घेतलाय की प्रास्ताविका संदर्भात कुणी कुणी कशा पद्धतीने आपल्याला उल्लेख केले होते. प्रास्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे. ती घटनेचा आत्मा आहे, घटनेची चावी आणि घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे. अशा पद्धतीनं आपल्याला घटनेच्या प्रास्ताविका संदर्भात म्हटलं होतं. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी या संदर्भात म्हटलं होतं. मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, घटनेची चावी आणि योग्य फुटपट्टी. हा योग्य फुटपट्टी हा शब्द आपण लक्षात ठेवा. फुटपट्टीच्या संदर्भात कुणी म्हटलंय, तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलंय. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. आणखी पहिला ऑप्शन आपला दिलाय तो KM मुन्शी यांनी काय म्हटलं होतं, तर प्रास्ताविका ही काय आहे, होरोस्कोप आहे असं म्हटलं होतं त्यांनी. ओके. KM मुन्शी यांनी होरोस्कोप आहे असं म्हटलं होतं. आंबेडकर आणि संतानम हे आपण थोडेसे पेपर सेट करण्यासाठी ॲड केले होते. त्याच्यानंतर अजून एक व्यक्ती आहेत जे नाना पालखीवाला यांना आपण म्हणतो, तर त्यांनी काय म्हटलंय, घटनेचे ओळखपत्र, तर अशा संदर्भात उल्लेख कोणी केला होता, तर नाना पालखीवाला यांनी केला होता. प्रास्ताविकाच्या संदर्भात हा प्रश्न आहे. आता आपण हा प्रश्न फक्त कुणी काय म्हटलंय त्या संदर्भात घेतलाय, पण आपण मात्र प्रास्ताविकाचे योग्य शब्द कोणते आहेत, त्याच्यामध्ये काही शब्द ॲड केलेले आहेत, त्याचा क्रम कसा आहे या संदर्भात थोडीशी माहिती घ्यायची. त्यामुळे आपला प्रास्ताविकाचा टॉपिक तुमचा ह्या टेस्टच्या संदर्भाने वाचून होईल. पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे 83वा. भारताचे उपराष्ट्रपती पद. हा सोपा प्रश्न होता, तरी सुद्धा काही मुलांना त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं असावं. ह्याचं उत्तर काय आहे, तर भारताचे उपराष्ट्रपद हे आपण कोणत्या उपराष्ट्रपदावरती आधारलेलं आहे असं म्हटलंय, तर ते आहे उत्तर अमेरिकन यांच्या उपराष्ट्रपती पदावरती आधारलेलं आहे. ओके. आता वेगळे पण कसं आहे, तर अमेरिकेचे जे काही उपराष्ट्रपती आहेत तर ते सुद्धा काय असतात, तर वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे आपल्या भारतामध्ये सुद्धा जे काय आपले उपराष्ट्रपती आहेत ते सुद्धा काय असतात, वरिष्ठ सभागृहाचे म्हणजे राज्यसभेचे काय असतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला याचं उत्तर आहे अमेरिकन हे 4. आता ब्रिटनमध्ये उपराष्ट्रपती पदे वगैरे असं आपल्याला काय पाहता येत नाही आणि कॅनडा आणि आयरिश या संदर्भात अयोग्य होते. पुढचा प्रश्न आपला आहे 84. हा थोडासा आपण फॅक्च्युअल आणि कलमांच्या संदर्भात घेतलेला आहे. हा प्रश्न विचारण्याचा योग असा की आयोगानं बऱ्याचदा सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातली जी काही कलमं आहेत आणि त्यामधली पण काही महत्त्वाची कलमं आहेत त्यावरती विशेषतः डायरेक्टली प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळं हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हा 84व्या प्रश्नामध्ये करेक्ट आन्सर याचं 1 आहे. ओके. पहिला आन्सर आहे ते त्याचं योग्य आहे. कलम 129 कशा संदर्भात भाष्य करते, तर ते 3 संदर्भात म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे काय अभिलेख न्यायालय आहे असं म्हटलं जातं. तर ते 129 मध्ये सांगितलेलं आहे. 131 मध्ये काय सांगितलंय, तर सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र कुठल्या कलमात दाखवलं आहे, तर ते कलम 131 नुसार दाखवलेलं आहे. 136 मध्ये सांगितलं आहे की अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा
तर ती 136 मध्ये सांगितलेली आहे आणि न्याय निर्णयांचे सर्वोच्च न्यायालयाकडून परत पुनर्विलोकन केलं जातं ते सांगितलेलं आहे आपल्याला 137 नुसार. चारही कलमं फॅक्च्युअल आहेत आणि पाठ करून ठेवा. या संदर्भात आयोग नेहमीच प्रश्न विचारतं, त्यामुळे ही कलमं आपण व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजेत. आता या संदर्भानं आपण काय करायचंय, तर हा टॉपिक आपण घेतला कुठला, तर सुप्रीम कोर्टचा घेतलेला आहे. मग सुप्रीम कोर्टच्या संदर्भात आपण थोडंसं वाचून घ्यायला पाहिजे, जेणेकरून इतर प्रश्न आपल्याला टॅकल करायला सोपं जाईल. पुढचा प्रश्न आपला आहे 85वा. हा प्रश्न बघा, कलम 169 संदर्भात बोलतो. 169 मध्ये काय सांगितलंय, तर विधान परिषद नष्ट किंवा निर्मिती संदर्भात आपल्याला काय करायचंय, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. 169 कलम हे विधान परिषदेचे नष्ट करणे किंवा निर्मिती करणे या संदर्भात सुचवतं. ऑप्शनमध्ये काय दिलंय, तर राज्यातील विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. विधान योग्य आहे असा अधिकार फक्त संसदेला दिलेला आहे. दुसरं विधान, राज्य विधानसभेच्या ठरावाविना संसद संबंधित कायदा पारित करू शकते. हे मात्र आपलं ऑप्शन चुकीचं आहे, कारण जोपर्यंत राज्य विधानसभा ठराव पारित करत नाही तोपर्यंत संसदेला कायदा पारित करता येत नाही. ऑप्शन नंबर 3 मध्ये बघूयात आपण, राज्य विधानसभेचा ठराव संसदेवरती बंधनकारक नसतो. हे सुद्धा योग्य आहे, कारण राज्य विधानसभेचा जो काही ठराव आहे तो संसदेवरती मात्र बंधनकारक नसतो. तो मानायचा किंवा ना मानायचं हे पूर्णतः संसदेवरती डिपेंड असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर एखादं जर विधान परिषद आपल्याला निर्मिती करायची किंवा नष्ट करायची, तर ते स्वतःहून डायरेक्ट संसद त्या ठिकाणी जाऊन निर्मिती किंवा नष्ट करू शकत नाही. त्यासाठी राज्य विधानसभेने मात्र एक ठराव पारित करणं गरजेचं असतं. जोपर्यंत तो ठराव पारित होत नाही किंवा जो ठराव येत नाही तोपर्यंत संसद स्वतःहून मात्र त्या ठिकाणी कायदा करू शकत नाही. पण हा जो काही ठराव आहे, म्हणजे राज्य विधानसभेचा आपण ठराव म्हणतो, तर तो ठराव कसा असायला पाहिजे, तर हा ठराव राज्याच्या विधानसभेमध्ये विशेष बहुमताने पारित व्हायला पाहिजे. विशेष बहुमताने पारित व्हायला पाहिजे. हा विशेष बहुमत म्हणजे काय, जी एकूण लोकसभेची विधानसभेची एकूण जी काही संख्या आहे तर त्याच्या 1/2 पाहिजेत आणि त्याच्यानंतर उपस्थित आणि सही करणाऱ्यांमध्ये 2/3 पाहिजेत. ह्याला आपण विशेष बहुमत असं म्हणतो. तर असा विशेष बहुमताचा ठराव केल्यानंतर मात्र मग संसद त्या ठिकाणी विधान परिषद नष्ट करू शकते किंवा निर्मिती करू शकते. त्याच्यानंतर त्यांना अधिकार मिळतात. आता पहिला जो ऑप्शन आहे, राज्यातील विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. आणि ही संसदेला अधिकार करण्यासाठी एखादा कायदा करणं गरजेचं असतं. कोणत्याही कायद्याविना संसद तसं करू शकत नाही. आणि वेगळे पण आणखी एक आहे, तर हे जे काही सगळं आपण गोष्ट करतोय, म्हणजे एक विधान परिषदेची निर्मिती करतोय किंवा नष्ट करतोय, तर हे 368 अंतर्गत घटना दुरुस्ती म्हणून येत नाही. अंतर्गत घटना दुरुस्ती म्हणून येत नाही, अमेंडमेंट म्हणून येत नाही. ओके, 169च्या संदर्भात आपल्याला एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आता हा टॉपिक विशेषतः विधान परिषदेच्या संदर्भात आहे, त्यामुळे विधान परिषद आणि त्याची निर्मिती कशी आहे, नष्ट कसे होतात, त्याच्यानंतर त्या संदर्भातली कलम, विधान परिषद कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या ठिकाणी नाहीत, कोणत्या ठिकाणी होत्या पण परत काढल्या गेल्या, या संदर्भात आपल्याला सगळी माहिती घेणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आपला आहे प्रश्न क्रमांक 86. खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य हे कामाची न्याय्य व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करेल असा उल्लेख केला आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे आपलं 2, कलम 42. कलम 42 मध्ये ह्या संदर्भात उल्लेख केलेला आहे. आणखी जवळच कलम आहे कलम 41. आता 41 मध्ये आणि 42 मध्ये साधारणतः मुलांची गफलत होऊ शकते. 41 कशाविषयी सांगतंय, तर कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचं जे काही अधिकार आहे किंवा जे काही त्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे दिलेले आहे, तर ते तत्व आपल्या कलम 41 मध्ये येतात. इथे मात्र 42 आपल्याला दिलेलं आहे. कामाची न्याय्य परिस्थिती कशी असावी, मानवीय स्थिती कशी राहावी तिथं, आणि प्रसूतीविषयक सहाय्य जे काही दिलेलं आहे तर ते मात्र आपल्याला कलम 42 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा ऑप्शन आपल्याला ऑप्शन नंबर 2 हा योग्य ऑप्शन आहे. आता हे जे काय आपण प्रश्न टाकला हा विशेषतः मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात टाकलेला आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये
तत्वांची जी सुरुवात होते तर ती कलम 36 पासून 51 पर्यंत होती. ती कलम कशी आहेत, त्यांचे नंबर्स आणि त्यास कुठल्या कलमामध्ये कोणती इन्फॉर्मेशन दिली ह्या संदर्भात आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. विशेषतः मार्गदर्शक तत्वांवरचा प्रश्न हा नेहमीच पॉलिटीमध्ये दिसून येतो, त्यामुळे मार्गदर्शक तत्वांवरचा आपण व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे तो आहे 87वा. हा प्रश्न विशेषतः घटनादुरुस्तीच्या संदर्भात दिलेला आहे. घटनादुरुस्ती दिली आपण 42वी आणि खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती याला म्हटलं जातं. ह्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतो. आपण ऑप्शन पाहूयात. ह्या घटनादुरुस्तीनुसार चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, पहिला ऑप्शन दिला आपल्यामध्ये की प्रस्तावनेमध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्ष व एकात्मता यांचा समावेश केला. यस, ह्या घटनादुरुस्तीने ऍड केलं होतं. दुसऱ्यामध्ये सांगितले प्रशासकीय न्यायाधिकरणांची स्थापना करण्यात आली. हा पण बरोबर आहे, प्रशासकीय न्यायाधिकरणांची म्हणजे ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आली होती. तिसरा ऑप्शन मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क वगळण्यात आला. हा ऑप्शन चुकीचा आहे, कारण यासाठी मात्र आपण 44वी घटनादुरुस्ती पाहतो. चौथा ऑप्शन आहे भारताच्या काही भागात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्याची तरतूद गेली. हा सुद्धा या 42व्या घटनेच्या संदर्भात बरोबर आहे. काही भागात हा ऑप्शन आपल्याला महत्त्वाचा होता, म्हणजे काही भागात मात्र आपण राष्ट्रीय आणीबाणाची घोषणा करण्याची तरतूद करायची आणि ती सुद्धा 42व्या घटनादुरुस्तीनं दिली होती. त्यामुळे आपल्याला चुकीचा ऑप्शन निवडायचा होता आणि चुकीचा ऑप्शन कुठला आहे तर तो आहे ऑप्शन नंबर 3. आता घटनादुरुस्तीचा आपण प्रश्न घेतलाय त्या संदर्भात आपण बाकीच्या पण घटनादुरुस्ती पाहून घ्यायला पाहिजेत. महत्त्वाच्या काही घटनादुरुस्ती आहेत तर ती सुरुवातीची आपली 7वी घटनादुरुस्ती, 15वी घटनादुरुस्ती, त्यानंतर 24वी, 42वी घटनादुरुस्ती, त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर 52वी घटनादुरुस्ती पाहतो आपण, 86वी घटनादुरुस्ती आणि आता सध्याचे जे काही चालू आहेत तर त्या 100 पासूनच्या पुढच्या 100, 101, 102, 105 पर्यंतच्या घटनादुरुस्ती आपण व्यवस्थित पाहून घ्यायला पाहिजेत. घटनादुरुस्तीचा प्रश्न हा नेहमीच पॉलिटीमध्ये असतो, त्यामुळं ह्या संदर्भात आपण घटनादुरुस्ती चेक करून घ्यायला पाहिजेत. पुढचा प्रश्न आपला आहे 88वा. विधान परिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा कितीने अधिक नसावी. ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं 1/3 म्हणतो आपण. विधानसभा आणि विधान परिषद ह्या संदर्भात आपण काही लिमिट ठेवलेले आहेत सदस्य संख्यांचे. आपण विधानसभा जर पाहिलं तर त्याची मिनिमम आणि मॅक्सिमम आपण ठरवलेली आहे किती असावी. मिनिमम किती आहे विधानसभेची तर कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त किती आहेत तर 500 आहेत. ओके, तसंच विधान परिषदचे पण आपण केलेले आहेत. विधान परिषदची कशी संख्या केलेली आहे तर कमीत कमी किती असावेत 40 सदस्य असावेत, कमीत कमी 40 असावेत आणि जास्तीत जास्त किती तर जास्तीत जास्तची संख्या ठरवताना मात्र आपण 1/3 ऑफ काय विधानसभा असा ऑप्शन केलेला आहे. ओके, त्यामुळं विधानसभेची जर संख्या बघितली तर कमीत कमी 60 असावी, जास्तीत जास्त ती 500 पर्यंत असते. आणि विधान परिषदेची सभासद संख्या बघितली आपण ती कमीत कमी 40 असावी, पण जास्तीत जास्त किती तर 1/3 कशाच्या विधानसभा सदस्यांच्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा आपल्याला योग्य ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आपला आहे 89वा. अयोग्य विधान निवडा. अविधानामध्ये काय दिलंय तर 61व्या घटना दुरुस्तीने संसद व राज्य विधानमंडळाच्या सदस्यांचे पक्षांतर बेकायदेशीर ठरवले. ब मध्ये सांगितले की 52व्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 केले. इथं मात्र आपण इंटरचेंज केलेलं आहे. 61वी घटना दुरुस्ती आहे तर ती मतदानाच्या वयासंदर्भात भाष्य करते. 61व्या घटना दुरुस्तीने 1989 61व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं तर मतदानाचं वय हे 21 वरून 18 केलं होतं. राजीव गांधींच्या कार्यकाळामध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि 52वी जी काय घटना दुरुस्ती आहे तर ती 1985ला झाली. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं हे सगळे संसद आणि राज्य विधानमंडळाचे जे काही सदस्य आहेत तर त्यांची जी पक्षांतर बंदी आहे तर त्या संदर्भात आपण जी काय घटना दुरुस्ती केली होती तर ती 52वी घटना दुरुस्ती होती. या घटना दुरुस्तीनं काय केलंय तर 10वी अनुसूची म्हणतो आपण तर 10वी अनुसूची या 52व्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आली आणि त्या संदर्भात काही तरतुदी करण्यात आल्या की पक्षांतर जर वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर त्यांना बेकायदेशीर ठरवलं जावं या संदर्भातली तरतूद आहे तर ती 52व्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे तर आपल्याला विचारलं होतं अयोग्य म्हणून निवडा आणि अयोग्य कोणते आहेत तर दोन्ही पण आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हा त्याचा अयोग्य उत्तर आहे.
89 झाला. त्याच्यानंतर आता 90वा प्रश्न, कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील संतुलनाच्या पायावर उभी आहे? महत्त्वाची लाईन आहे आपल्याला आणि काही खटले दिलेले आहेत. आयोगाने आपल्याला बऱ्याचदा खटले आणि त्या संदर्भात प्रश्न विचारलेलेच आहेत. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे तर ते आहे 2 मिनर्वा मिल्स खटला. हा केव्हा झालेला आहे तर 1980च्या मध्ये झालेला हा खटला आहे. यामध्ये काय झालेलं आहे तर 42वी घटना दुरुस्ती नुकतीच करून झाली होती आणि त्या घटना दुरुस्तीनं काही गोष्टी काही पॉवर्स म्हणतो आपण तर त्या न्यायालयाच्या काढून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर मिनर्वा मिल्स हा खटला झालेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची आपल्याला तरतूद त्यांनी काय केली होती तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे हे मात्र कशाच्या तर ह्यांच्या संतुलनावरती भारतीय राज्यघटना उभी आहे या संदर्भात भाष्य कोणी केलं होतं तर ते मिनर्वा मिल्स खटला याच्यामध्ये केलं होतं. संसदेला घटना दुरुस्तीचा मर्यादित अधिकार असेल हे सुद्धा आपल्याला कोणी सांगितलं होतं तर मिनर्वा मिल्स खटल्यामध्येच सांगितलं होतं. संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा मर्यादित अधिकार असेल हे सुद्धा मिनर्वा मिल्स खटल्यामध्येच सांगितलं होतं. आता या संदर्भात अजून कुठला खटला आपल्याला महत्त्वाचा होता तर केशवानंद भारती खटला हा आपल्याला महत्त्वाचा आहे. 1973ला हा खटला झालेला होता. ह्याची पार्श्वभूमी काय तर ह्याच्यापूर्वी 24वी घटना दुरुस्ती केली होती 1971ला आणि त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टींमध्ये संसदेने आपल्या स्वतःच्या पॉवर्स दाखवल्या होत्या आणि मग केशवानंद भारती खटला 1973ला झाला. हा खटला सगळ्यात महत्त्वाचा खटला मानला जातो कारण या खटल्याने बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच मूलभूत संरचनेचे तत्व हे तत्व ॲड केले, त्यामुळे केशवानंदी भारती खटला पण आपल्याला तेवढा महत्त्वाचा आहे. पुढचा खटला दिला आपल्याला वामनराव खटला. हा खटला कशासाठी आहे तर 1981 मध्ये हा खटला आला होता आणि या खटल्यामधून काय सांगितलं गेलंय तर 1973 नंतरच्या ज्या काही घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत आतापर्यंतच्या तर त्या सर्व घटना दुरुस्त्यांना मूलभूत संरचनेचे तत्व लागू असेल हेच आपल्याला कोणी सांगितलंय तर वामनराव या खटल्यामध्ये सांगितलं गेलं होतं. आणि मनेका गांधी खटला आपण कुठे तर आर्टिकल 21च्या संदर्भात आपण पाहतो की जे काय कायद्याचे व्यापक अर्थ आहेत आपण तर ते व्यापक अर्थ कोणी दिले होते मनेका गांधी खटला याने 1978ला झालेला होता तर त्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे कायद्याची उचित प्रक्रिया या संदर्भात भाष्य कोणी केलंय तर मनेका गांधी खटल्याने केलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं आपलं करेक्ट आन्सर आहे मिनर्वा मिल्स खटला 2 हे. पुढचा प्रश्न आपला आहे 91वा. आता हा जॉग्राफीच्या संदर्भात आहे त्याविषयी आपण थोडंसं बघूयात. खालीलपैकी योग्य विधाने निवडा म्हटलंय. आता तेलंगणा राज्याला यवतमाळ जिल्ह्याची सर्वाधिक सीमा लागते असं म्हटलंय. ब मध्ये सांगितलंय तेलंगणा राज्याला नांदेड जिल्ह्याची सर्वात कमी सीमा लागते. ही तो थोडंसं वेगळं आहे की तेलंगणा राज्याला कोणत्या जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा लागते तर सर्वात जास्त सीमा म्हटलं तर ती नांदेडची येते आणि सर्वात कमी सीमा म्हटलं तर ती मात्र यवतमाळची येते. त्यामुळे ही ते दोन्ही ऑप्शन आपले काय आहेत तर चुकीचे आहेत. त्यामुळे योग्य विधाने निवड म्हणून म्हटलंय म्हणून करेक्ट आन्सर आहे दोन्ही अयोग्य. ओके. आता तेलंगणाला कोणकोणते जिल्हे बॉर्डर करतात तर एकूण 4 जिल्हे आहेत की ते बॉर्डर करतात. पहिला आहे नांदेड, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर चंद्रपूर आणि मग आहे गडचिरोली. आता हा प्रश्न महत्त्वाचा का तर आपण जे काय पॉलिटिकल सीमा म्हणतो महाराष्ट्राच्या तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आपल्याला जे काय बाकीचे शेजारचे राज्य आहेत आणि त्यासाठी कोणकोणत्या जिल्हा त्याला बॉर्डर करतात त्या संदर्भात पाहायचं आहे. आता हा फक्त आपण तेलंगणासाठी घेतलाय पण याच्यासोबत आपण तुम्ही अभ्यास करताना इतर राज्यांचं पण पाहून घ्या की मध्य प्रदेश असेल किंवा छत्तीसगड साईडला असेल किंवा खाली कर्नाटक असेल तर यांना कोणत्या जिल्ह्यांची सीमा होते, त्यामध्ये कमी जिल्ह्याची सीमा कोणत्या आहेत, जिल्ह्याची सीमा कमी कोणती आहे आणि जास्त कोणती या संदर्भात तुम्ही त्या संदर्भात पाहून घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपला आहे 92वा. खालीलपैकी कोणत्या नदीवरती चित्रकूट धबधबा आहे? त्याचं उत्तर आहे इंद्रावती. बऱ्याच जणांना हा जमला असेल, खूप सोपा प्रश्न आपण घेतलेला आहे हा. इंद्रावती नदी. आता हा धबधबा मात्र कुठे तर हा धबधबा छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगडमध्ये हा धबधबा आहे.
भारतातले जे काही प्रमुख धबधबे आहेत तर त्या प्रमुख धबधब्यांमध्ये ह्या सुद्धा धबधब्याचं नाव घेतलं जातं चित्रकूट, त्यामुळे आपण हा धबधब्या संदर्भात घेतलेले. आता इतर ज्या नद्या घेतलेत तर दुधना आहे, दारणा आहे आणि बिंदुसरा, तर ह्या कुठल्या आहेत आपल्या गोदावरीच्या उपनद्या आहेत, त्याच्यामुळं ह्यांचा ह्या धबधब्याशी काही जास्त संबंध येत नाही. इंद्रावती हे करेक्ट आन्सर आहे. आता आपण काय बघायला पाहिजे तर आपल्या ज्या काही महाराष्ट्रातल्या नद्या आहेत किंवा भारतातल्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत तर त्यांच्या कोणकोणत्या नद्या आहेत आणि त्याच्यावरती कोणकोणते महत्त्वाचे धबधबे आहेत ह्या संदर्भात आपण माहिती घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपला आहे 93वा. खालील गुणधर्मावरून मृदेचा प्रकार ओळखा. आयोगाने आपल्याला बऱ्याचदा मातीच्या संदर्भात पण प्रश्न विचारलेले आहेत, त्या संदर्भावरूनच आपण हा प्रश्न घेतलेला आहे. आता अ मध्ये सांगितलंय की या मृदेत नत्र, पालाश व सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. अत्यंत कमी हे महत्त्वाचं आहे. पुढे ब मध्ये आपल्याला सांगितलंय की फळपिकांच्या दृष्टीने ही मृदा अत्यंत उपयुक्त असते. कशाच्या संदर्भात आहे? फळपिकांच्या संदर्भात. आणि क मध्ये सांगितलंय की सिंचनाच्या दृष्टीने ही मृदा अयोग्य असते. ओके, तर हे तिन्ही गोष्टी आपल्याला पाहिल्या तर आपल्याला लगेच लक्षात येईल की हे कशाच्या संदर्भात म्हटलेलं आहे, तर ते आहे जांभी मृदेच्या संदर्भात. जांभी मृदामध्ये नत्र आणि पालाश सेंद्रिय यांचं तर जे काही प्रमाण आहे ते नक्कीच कमी असणार आहे. त्याच्यानंतर फळपिकांच्या दृष्टीने इथं मात्र उपयुक्त असं म्हटलंय. आता हे का, तर विशेषतः ही जांभी मृदा आपल्याला कुठं सापडते, तर डोंगर माथ्याच्या ठिकाणी सापडते. आणि डोंगर माथ्याच्या ठिकाणी पण आपल्याला फळपिकांची जास्त लागवड झालेली जाणवून येते. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र या भागात आपल्याला जांभी मृदा सापडते. त्यामुळे ब ह्या ऑप्शनवरून आपल्याला पटकन ओळखता आलं असतं की ही मृदा कोणती आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे सिंचनाच्या दृष्टीने ही मृदा मात्र अयोग्य असते. का, कारण असतानाच ती डोंगर माथ्याच्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे तिथं सिंचन व्यवस्थित करता येईल का, तर ती तसं करता येत नाही. त्यामुळे उत्तर 2 हे आपलं बरोबर आहे. आता जांभी मृदा कशापासून तयार होते, तर साधारणतः लॅटराईट किंवा जांबा खडक आहे त्याच्या संदर्भात त्या खडकापासून तयार होते. आपण दुसरी बघितली रेगूर, त्यालाच आपण काय म्हणतो, आपली काळी मृदा म्हणतो. ही बेसॉल्टमध्ये तयार होते. आता काही प्रमाणात ह्याच्यामध्ये जे काही सेंद्रिय द्रव्य तर ह्याचं प्रमाण थोडंसं राहतं, त्याच्यामुळं पूर्णच कमी आहे किंवा अत्यंत कमी आहे असं आपण रेगूर मृदेच्या संदर्भात म्हणू शकत नाही. त्यानंतर सिंचनाच्या दृष्टीने अयोग्य असं सुद्धा आपण रेगूर मृदेसाठी म्हणू शकत नाही. त्यामुळे हा पण आपला ऑप्शन चुकीचा ठरतो. पुढची मृदा आहे तांबडी मृदा. आता तांबडी मृदा ह्या संदर्भात बघायचं गेलं तर ही मृदा कशापासून तयार होते, तर ही मृदा आपले रेड शिष्ट आणि निष्ठ जे काही खडक आहेत तर त्या खडकांपासून तयार होते. परंतु तांबडी मृदा संदर्भात एक विशेष महत्त्वाचं काय, तर रासायनिक खतांना मात्र ही लवकर प्रतिसाद देत असते. त्यामुळे तशा संदर्भात जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर मात्र तांबडी मृदा हे असतं. आणि गाळाची मृदा मात्र हे नक्कीच नसणार आहे, कारण ज्या ठिकाणी नद्या आहेत तर नद्यांच्याच ठिकाणी मात्र आपल्याला ही गाळाची मृदा दिसून येते आणि तिथं सिंचनाच्या सोयी वगैरे व्यवस्थित होऊ शकतात. त्यामुळे गाळाची मृदा हा सुद्धा ऑप्शन येत नाही. या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे, तर मृदा हा टॉपिक व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. कोणत्या ठिकाणी कोणत्या सापडत आहेत आणि प्रत्येक मृदेचं कोणकोणतं काही वैशिष्ट्य आहेत तर ती कोणती आहेत आणि कुठली मृदा आपल्या इथं जास्त सापडते ह्या संदर्भात आपण अभ्यास करायचा आहे. आपला पुढचा प्रश्न आहे 94. पूर्णा नदीवर असणारा सिद्धेश्वर हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. इथे थोडंसं करेक्शन आहे, जलविद्युत ऐवजी आपण जलसिंचन असं घेऊयात. जलसिंचन हा शब्द आहे तिथे. पूर्णा नदीवर असणारा सिद्धेश्वर. आता याच्यापूर्वी हा प्रश्न विचारून झाला होता आयोगाने, फक्त तिथं सिद्धेश्वर आणि एलदरी ह्या संदर्भात त्यांनी विचारला होता. आता ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर ते आहे बुलढाणा. आपल्या बुकमध्ये सिद्धेश्वर हा जो काही जलसिंचन प्रकल्प आहे तर तो बुलढाणा या ठिकाणी आहे या संदर्भात माहिती दिली. आता हिंगोली काय आहे, तर एलदरी हा प्रकल्प आहे हा मात्र हिंगोलीमध्ये येतो. त्याच्यानंतर अकोल्यामध्ये कुठले, तर वान आणि काटेपूर्णा. वान आणि काटेपूर्णा हे जे काही जलसिंचन प्रकल्प आहेत ते अकोल्यामध्ये येतात. आणि यवतमाळमध्ये येणारे आहेत कुठले, तर वेंबळा आणि अरुणावती. तर हे जे काही प्रकल्प आहेत ते मात्र यवतमाळमध्ये येतात. त्यामुळे पूर्णा नदीवरती असणारा हे शब्द आपल्याला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सिद्धेश्वर हा जलसिंचन प्रकल्प मात्र कुठे येतो, तर बुलढाणा या ठिकाणी येतो. पुढे 95वा प्रश्न आहे महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 365 आहे. आपण प्रश्नामध्येच काही गोष्टी दिलेल्या आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे, तर 365 आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता ही जवळजवळ महाराष्ट्र एवढीच आहे. म्हणजे ह्या 365च्या जवळपास असणारी घनता कोणत्या जिल्ह्याची आहे, तर ह्याचं उत्तर काय आहे, तर औरंगाबाद या जिल्ह्याची जी काही घनता आहे तर ती किती आहे, 366 ही एवढी घनता आहे.
औरंगाबाद जिल्ह्याची घनता किती आहे 366. नांदेडची किती आहे 319. त्यानंतर नाशिकची 393 आणि ठाण्याची नक्कीच काय असणार आहे तर ती जास्त असणार आहे 1157 एवढी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची किती आहे तर 365 आणि त्याच्या जवळपास कोणाची आहे तर औरंगाबादची 366. या संदर्भात प्रश्न आयोगाचे विचारून झालेले आहेत आणि अशा स्वरूपाचे प्रश्न नेहमीच आयोग विचारत असतं. आता आपण काय करायचंय तर ही महाराष्ट्राची लोकसंख्येच्या घनता संदर्भात प्रश्न होता आणि कोणत्या जिल्ह्याचे समान आहे याचप्रमाणे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे त्या संदर्भात कुठला जिल्हा जवळपास येतोय का, त्यानंतर भारताची घनता किती आहे त्या संदर्भात कोणता जिल्हा जवळपास येतोय का, भारताचं लिंग गुणोत्तर असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या संदर्भात कोणता आपला जिल्हा जवळपास जातोय का, ह्या संदर्भात आपण व्यवस्थित नोट्स काढून ठेवायला पाहिजेत म्हणजे त्याचा आपल्याला फायदा नक्कीच परीक्षेसाठी होईल. आता भारताची घनता ही 365 आहे तर भारताची किती आहे महाराष्ट्राची 365 आहे तर भारताची 382 एवढी आहे. आता मग सगळ्यात जास्त घनता महाराष्ट्रामध्ये कोणाची आहे सर्वाधिक बघितलं हायेस्ट कोणाची आहे तर मुंबई उपनगर, त्याच्यानंतर मुंबई शहर आणि मग ठाणे आणि मग पुणे. ओके, हे सगळ्यात जास्त म्हटलं तर असे आहेत आणि कमी म्हटलं तर कोणाची आहे कमी म्हटलं तर पहिल्यांदा आहे गडचिरोली, त्याच्यानंतर आहे सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर आहे चंद्रपूर आणि मग आहे रत्नागिरी. ह्याला आपण छोटीशी टिक बनवू शकतो गडसिंधूचे रत्न आणि रत्न यवतमाळ आहे शेवटला त्याच्यामुळे माळ हा शब्द येऊ शकतो अशी एक ट्रिक बनवता येईल. आता सगळ्यात जास्त कोणाची तर मुंबई उपनगर. आता आपल्याला नक्कीच माहिती आहे की मुंबई शहराची का कमी आहे तर मुंबई शहर हे विशेषतः दक्षिण भागात येत आहे त्याच्यामुळे शहराची लोकसंख्या कमी आहे पण उपनगर हे वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे उपनगराची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे घनता पण जास्त कोणाची आहे तर मुंबई उपनगराची आहे. ओके, ह्या संदर्भात आपल्याला ही थोडंसं फॅक्च्युअल डेटा आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. लोकसंख्येच्या संदर्भात आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारले त्यामुळे हा प्रश्न आपण घेतला होता. पुढचा प्रश्न आपल्याला आहे 96वा योग्य विधाने निवडा. पर्याय अ मध्ये सांगितलंय महाराष्ट्रातील बहुतेक खनिज संपत्ती ही बेसॉल्ट क्षेत्रात सापडते. हे आपलं उत्तर हे ऑप्शन चुकीचं आहे. बेसॉल्ट क्षेत्राच्या बाहेर मात्र सापडत असते त्याच्यामुळे बेसॉल्टच्या बाहेर हे असं असायला पाहिजे. पुढे महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे विवरण हे असमान आहे हे मात्र आपलं बरोबर आहे. त्यामुळे ह्याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे तर फक्त ब बरोबर. योग्य विधाने निवडा म्हटलंय त्याच्यामुळे फक्त ब बरोबर हा योग्य ऑप्शन आहे. आता पहिला का चुकीचा आपण बघितला तर जे काय सगळं संपत्ती आहे जे काय खनिज संपत्ती आहे तर ते बेसॉल्टच्या क्षेत्राचे सापडते असं म्हटलंय पण नक्कीच नाही. कारण काय तर बेसॉल्ट हा एकदम कठीण खडक आहे आणि या कठीण खडकाच्या ठिकाणी खनिज संपत्ती सापडेल का तर नाही. मग खनिज संपत्ती कुठल्या ठिकाणी सापडली जाते तर विशेषतः स्तरित खडक जे असतात स्तरित खडक तर त्या स्तरित खडकांच्या ठिकाणी मात्र खनिज संपत्ती जी काय असते ती सापडली जाते. त्यामुळे बेसॉल्ट क्षेत्राच्या बाहेर मात्र ही संपत्ती असायला पाहिजे त्यामुळे पहिला ऑप्शन आपला चुकीचा आहे. आता वितरण मात्र असमान असं म्हटलंय हे नक्कीच बरोबर आहे. का असं तर एकूण जे काय आपले जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमधील फक्त 11 जिल्ह्यांमध्येच काय तर खनिज संपत्तीचं हे वितरण दिसून येतं त्याच्यामुळे खनिज संपत्तीचं वितरण हे असमान आहे असं म्हटलेलं आहे. आता सगळ्यात जास्त कुठं सापडते ही जी काही संपत्ती आहे तर ती नागपूर विभाग बघितला आपण नागपूर विभाग तर नागपूर विभागात साधारणतः 60% संपत्ती सापडते. त्याच्यानंतर कोकण विभाग येतो कोकण विभागात 20% संपत्ती सापडते आणि नंतर अमरावती या ठिकाणी 10%. म्हणजे ह्या 3 विभागातच खनिज संपत्ती विशेषतः जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. नागपूरमध्ये 60%, कोकणमध्ये 20%, तर अमरावतीमध्ये 10%. त्याच्यामुळे हे जे काही संपत्तीचं वितरण आहे हे मात्र नक्कीच असमान आहे. हा ऑप्शन आपल्याला बरोबर आहे. त्यामुळे 96चं करेक्ट आन्सर काय आहे तर ते 2. पुढचा प्रश्न आहे 97वा गाविलगड डोंगररांग याविषयी योग्य पर्याय निवडायचे. अ मध्ये सांगितलं की ही डोंगररांग तापी व पूर्णा या 2 नद्यांच्या दरम्यान आहे. बरोबर आहे. वैराट हे यातील सर्वोच्च शिखर आहे. हाही बरोबर आहे. तिसरा क मध्ये हा परिसर मेळघाट म्हणून प्रसिद्ध आहे. हे पण ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सर्व बरोबर. हा आपण प्रश्न कशा संदर्भात घेतला तर ह्याच्यापूर्वी आयोगानं सातपुडा पर्वत असेल तोरणमाळ असेल ह्या संदर्भात प्रश्न विचारून झाले होते. हा गाविलगड विषयी आपण प्रश्न घेतलेला आहे कारण भविष्यात अशा पद्धतीचा प्रश्न सेट होऊ शकतो. आता सातपुडा जो काही पर्वत आहे पर्वतरांग आहे तर त्या सातपुडा पर्वतरांगातील महत्त्वाची
दोन विभागणी केली तर पहिल्या विभागणीमध्ये आपल्याला तोरणमाळ दिसते आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला हे जी काय गाविलगड डोंगररांग आहे तर ती सापडते. त्यामुळे सातपुडा पर्वतरांगेतील पहिला भाग तोरणमाळ आणि दुसरा भाग आपण बघतो तो गाविलगड. ह्या गाविलगड संदर्भात आपण प्रश्न बनवला आहे. मग विभागणी बघितली तर बरोबर आहे की तापी नदी वरते आणि खाली पूर्णा नदी, तर ह्या दोघांच्या मध्ये ही डोंगररांग सापडते. आता हा एरिया कोणता आहे तर हा विशेषतः अमरावतीचा एरिया आहे. हा पूर्ण एरिया अमरावतीचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करतायत तर वैराट हे यातील सर्वोच्च शिखर हे सुद्धा सापडतं आणि हे एरियालाच नक्कीच आपण मेळघाट असं म्हणतो. अजून एक वेगळी गोष्ट याची काय आहे तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण पण आपल्याला या ठिकाणी सापडतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचे गाविलगड डोंगररांग ह्या संदर्भात हे तिन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत. त्यामुळे याचं उत्तर आहे सर्व बरोबर. आता हा थोडासा फिजिकलचा प्रश्न आहे. या संदर्भात आपण मग इतर जे काय आहेत गाविलगड डोंगररांग आहे आपण हा प्रश्न घेतला. मग सातपुडा पर्वतरांग आहे, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे. तर त्या संदर्भात सुद्धा आपण व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे. त्या संदर्भात आयोगात प्रश्न आपल्याला नेहमी विचारत राहते. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 98वा. एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे? थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि ह्याचं करेक्ट आन्सर आहे मॅंगनीज. कारण खनिज साठे बघितले तर लोह खनिज हे आपल्याला महाराष्ट्रात सापडते. त्याचा साठा किती आहे तर 20% साठा महाराष्ट्रात लोह खनिज आहे. मॅंगनीजचा मात्र 40% साठा आहे. आणि बॉक्साईटचं म्हटलं तर बॉक्साईटचं साधारणतः 21% उत्पादन हे मात्र महाराष्ट्रामधून घेतलं जातं. आपण मगाशी पण बघितलं की खनिज साधन संपत्तीमध्ये महत्त्वाचा रोल महाराष्ट्राचा आहे आणि त्यात विशेषतः कोणता आहे तर मॅंगनीज. तर मॅंगनीजचे साठेमध्ये किती तर 40% साठे मात्र आपल्याला महाराष्ट्रात सापडतात आणि लोह खनिजचे किती आहेत तर 20% साठे लोह खनिजचे सापडतात. आता हे कुठल्या एरियामध्ये सापडले जातात? हे जे काय मॅंगनीज खनिज आहे तर ते कुठे सापडतंय? विशेषतः नागपूर, त्याच्यानंतर भंडारा ह्या दोन ठिकाणी आपल्याला मॅंगनीज सापडतं. आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर सिंधुदुर्ग. तर हे जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत या ठिकाणी मॅंगनीज आपल्याला सापडतं. संसार आणि साकोली या धारवाड श्रेणीमध्ये मात्र हे मॅंगनीजचे जे काही मॅंगनीजचे साठे आहेत ते मात्र आपल्याला सापडतात. आता हे मॅंगनीज वापरलं कशाला जातं तर उच्च दर्जाचे जे काही पोलाद आपल्याला बनवायचं असतं तर त्या संदर्भात आपण काय करतो मॅंगनीजचा वापर करतो उच्च दर्जाचे पोलाद बनवण्यासाठी. त्यामुळे ह्या 98च्या प्रश्नाचं उत्पादन बघतो आपण की भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठे कुठे आहे तर ते 40% साठे हे मॅंगनीज या खनिजाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे 99वा. महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा असं आपण म्हटलेलं आहे. उतरता म्हणजे काय करायचंय आपल्याला हाय टू लो असं करायचंय. आता ऑप्शन प्रमाणे बघितलं आपण तर आपल्याला रत्नागिरी ह्याचा सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे ते आहे 1122. त्यानंतर सिंधुदुर्गचं लिंग गुणोत्तर आपल्याला आहे ते 1036 म्हणजे 1036 आणि साताराचा आहे 988 तर गोंदियाचा आहे 999. त्यामुळे आपल्याला पर्याय बघितलं तर पर्याय आपल्याला तयार होतोय बी, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर डी, बी ए डी आणि त्यानंतर सी असा पर्याय तयार होतोय. ऑप्शनमध्ये आपल्याला थोडंसं मिसप्रिंट झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं हा ऑप्शन नाही. त्यामुळे आपण लिहून घेताना फक्त हा ऑप्शन लिहून घ्या की कोणकोणते येत आहेत. आता हे लिंग गुणोत्तराच्या संदर्भात आपल्याला दिलेलं आहे. आता महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे तर ते आहे 929. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे 929 आणि हे जे आपण बघतो तर सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर ते कमी अशा स्वरूपात बघत होतो. आता हे लक्षात ठेवताना आपल्याला अजून एक छोटीशी ट्रिक वापरता येईल. काय आहे तर RSGS अशा पद्धतीने पण ट्रिक बनवता येते किंवा अजून एक छोटी वेगळी ट्रिक आहे त्याला आपण असं म्हणू शकतो रत्ना, सिंधू, दिया, तारा.
तर चारही मुलींची नाव आहेत, त्याच्यामुळे आपण लिंग गुणोत्तराच्या संदर्भातनं रत्ना सिंधू दिया तारा अशा स्वरूपात आपण एक छोटीशी ट्रिक वापरू शकतो. आता महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या संदर्भात 1 ते 2 प्रश्न नेहमीच विचारले जातात, त्यामुळे आपण एक प्रश्न घनतेच्या संदर्भातला आणि एक प्रश्न लिंग गुणोत्तराच्या संदर्भातला घेतला होता. पुढचा प्रश्न आहे आपला 100वा. हे नद्या आणि उपनद्याच्या संदर्भात दिलेला आहे. 100वा प्रश्नामध्ये म्हटलंय की भातसा, मुरबाडी, काळू आणि भातसई या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1 उल्हास नदीच्या. ह्या उल्हास नदीच्या काय आहेत? उपनद्या आहेत. आता उल्हास नदी उगम कुठे पावते? तर खंडाळा या ठिकाणी बोरघाटाच्या जवळ याचा उगम होतो उल्हास नदीचा. आणि भातसा, मुरबाडी, काळू आणि भातसई ह्या चारही नद्या ह्या उल्हास नदीला येऊन मिळतात. त्यानंतर पुढची नदी आहे वैतरणा. वैतरणाच्या संदर्भात बघितलं तर तिच्या उपनद्या कुठल्या आहेत? तर सूर्या, त्याच्यानंतर पिंजाळ, त्यानंतर तानसा ह्या वैतरण्याच्या उपनद्या आहेत. त्यामुळे ह्या पण आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आता सगळ्यात लांब नदी कोणती? तर 154 किलोमीटर म्हणून वैतरणीला आपण काय म्हणतो? आताची सर्वात लॉंगेस्ट कोकणातली नदी म्हटलं जातं. त्यानंतर मग उल्हासचा क्रम येतो 130 किलोमीटर. ओके. त्यानंतर पाताळगंगेची उपनदी कोणती? तर भोगावती ही पाताळगंगेची उपनदी आहे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही कोकणातल्या महत्त्वाच्या नद्या आहेत आणि ह्या नद्यांच्या उपनद्या पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. आयोगानं बऱ्याचदा कोकणातल्या नद्यांवरती विचारताना आता उपनद्यांच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळं ह्या गोष्टी आपण पाहायला पाहिजेत. आता ही जी काय चौथी नदी आहे कुंडलिका नदी, तर हिचं खासियत काय आहे? तर कोकणाच्या उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण अशी विभागणी ही कुंडलिका नदी करते असं या नदीला म्हटलं जातं. त्यामुळे कोकणातल्या ज्या नद्या आहेत तर त्या संदर्भात आपण व्यवस्थित अभ्यास करून घ्यायला पाहिजे. आता आपण हे सगळे जीएसचे प्रश्न बघितले, 30 प्रश्न होते जीएसचे. तर ह्या जीएसच्या प्रश्नांमध्ये आपण जे काही टॉपिक घेतलेले आहेत तर ते सर्व टॉपिक आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. कोणत्या टॉपिकमध्ये प्रश्न कोणता विचारलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे आपल्यासाठी? तर हे जे काही विचारलेले टॉपिक आहेत हे आयोगानं नेहमीच वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे ह्या टॉपिकच्या संदर्भात जी काय आपल्याला एक्स्ट्राची माहिती मिळते तर ती माहिती आपण व्यवस्थित वाचून ठेवायची आणि तेवढ्याच टॉपिकवरती आयोगाचे प्रश्न परत पण विचारले जातील. त्यामुळं हे टॉपिक जेवढे तुम्हाला बारकाईनं चांगले वाचता येतील तेवढे मात्र वाचून ठेवायचे. आता दुसरी गोष्ट काय? तर बऱ्याचदा पेपर 2 म्हटलं की आपण विशेषतः कायद्यांवरती जास्त भर देत असतो आणि जीएस आपण नेहमीच करतो, त्यामुळे जीएस वरती भर देत नाही. पण तुम्हाला जर मार्क्स चांगले घ्यायचे असतील, म्हणजे आपण जर म्हटलं की 100 पैकी आपण गुण धरू, 100 प्रश्नांची धरू, तर तुम्हाला हे तुमचे 70+ जर तुम्हाला न्यायचे असतील तर तुम्हाला जीएस पण तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे जीएसचा अभ्यास पण थांबवून जमणार नाही, कारण जीएस साठी आपल्याला इथे 3 विषय आणि 3 विषयाचे प्रश्न आहेत 30. त्यामुळे बऱ्याचदा कायद्यावरती जास्त वेळ दिला जातो आणि जीएस वरती कमी वेळ दिला जातो. तर असं पण जास्त होऊ देऊ नका. जर कायदे बऱ्यापैकी चांगले तयार झाले असतील तर तुम्ही जीएसला पण तेवढा वेळ द्यायला पाहिजे. त्यामुळं तुमचा जीएस आणखी स्ट्रॉंग होईल. हिस्ट्री, जॉग्राफी आणि पॉलिटीचे प्रश्न मेन्सला विचारताना बऱ्यापैकी त्यांची काठिण्य पातळी ही मध्यम आहे, म्हणजे जास्त अवघड पण नाहीत आणि फार सोपे पण नाहीत. पण जर पॅटर्न थोडासा बदलला तर मात्र मग आपल्याला त्या अवघड जरी प्रश्न आले तरी ते सोडवता यावेत. त्यामुळे आपल्याला जीएसचा पण अभ्यास तेवढा चांगला करणं गरजेचं आहे. आता हे जे काही 30 प्रश्न आपण घेतले होते तर ह्या 30 प्रश्नांमध्ये जे काही टॉपिक येत आहेत तर ह्या टॉपिकची बारकाईने तुम्ही अभ्यास करून घ्या. त्यानंतर ह्या टॉपिकच्या संदर्भात जे इतर जे पॉईंट आहेत तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. ह्या टॉपिकवरती नक्कीच प्रश्न आपल्याला विचारू शकतात. कायद्याच्या प्रश्नांमध्ये आपण व्यवस्थित बघितलेलं आहे की जे काय महत्त्वाचे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण त्या टॉपिकवरती आणि त्याच्या कलमांवरती व्यवस्थित बारकाईने अभ्यास करायला पाहिजे. या पद्धतीनं आपली ही 1 ते 100 प्रश्नांची आज पहिली टेस्ट पूर्ण झाली. इथून पुढच्या जे काही 9 टेस्ट आहेत तर 9 टेस्टला पण टॉपिक आपले जवळपास असेच असतील, फक्त प्रश्नांमध्ये मात्र काठिण्य पातळी थोडीशी वाढवली जाईल. त्यामुळे आपण जे काय आता टेस्ट नंतर जो वेळ ठेवलेला आहे, म्हणजे आजची पहिली टेस्ट ही आपण 5 तारखेला ठेवली आणि त्याच्यानंतर पुढची टेस्ट आहे ती नंतर आपण 10 तारखेला ठेवलेली आहे. तर हे 5 दिवस आपल्याला काय करायचंय? तर ह्या 5 दिवसांमध्ये आजची टेस्ट सोडवल्यानंतर
ज्या प्रश्नांमध्ये आपण बरोबर आलो ते चांगलेच आहेत, जे प्रश्न आपल्याकडून चुकले गेलेले आहेत तर त्या चुकीच्या प्रश्नांवरती आपल्याला काम करायचं आहे. आणि हे उरलेले जे काही 5 दिवस आहेत हे तुमचे जे काही वीक एरियाज आहेत तर त्या वीक एरियाजवरती लावायचे, जेणेकरून तुमचे हे जे वीक एरियाज ह्या राहिलेल्या 5 दिवसामध्ये खूप चांगले होतील आणि येणारी पुढची जी काही टेस्ट असेल त्या पुढच्या टेस्टमध्ये आपल्याला अजून चांगले मार्क्स घेता येतील. त्यामुळे या टेस्टचे मार्क्स किती आहेत ह्याच्याकडे तुम्ही जास्त पाहू नका, पण ह्याच्यातले टॉपिक मात्र व्यवस्थित करून घ्या आणि ह्या टेस्टच्या मार्कपेक्षा पुढच्या टेस्टमध्ये नक्कीच आपल्याला जास्त मार्क्स येतील हे टार्गेट तुम्ही आतापासूनच ठेवा. ह्याच्या पुढची जी टेस्ट होईल ती परत 10 नंतरची 15ला होईल, तिथं मात्र अजून आपल्याला ह्या 10 तारखेच्या टेस्टपेक्षा जास्त मार्क यायला पाहिजेत. अशाच स्वरूपाने आपण टार्गेट ठेवत पुढे जायला पाहिजे. आयोगाच्या तारखा अजून फिक्स नसल्यामुळं बऱ्याचदा अभ्यासामध्ये थोडीशी संतगती येते, तर ही संतगती घालवण्यासाठी आपण टेस्ट सिरीजचा एक चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. टेस्ट सिरीजला एक टार्गेट मानून आयोगाचाच पेपर तो आहे असं समजून आपण त्या अभ्यास पुढे ठेवायला पाहिजे. पुढच्या टेस्टमध्ये आपण अजून थोडीशी जी काय टेस्टची क्वालिटी असेल किंवा आपण जी म्हणतो आपण त्याच्या प्रश्नांची काठिण्य पातळी असेल तर थोडीशी आपण अजून वाढवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पुढच्या 5 दिवसांमध्ये व्यवस्थित अभ्यास करून घ्या. आज या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.